आपण पाहू शकाल आणि काल चांगली गोलंदाजी देखील आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली। स्वतःवर विश्वास ठेवा, काही झालं तरी स्वतःला कमी समजायचं नाही, कारण नकारात्मक लोकांची संगत, नकारात्मक विचार करणे सोडा। अपयश हार याची भीती ठेवू नका, रिस्क घ्या, चुका लपवत झाकू नका, त्यामध्ये सुधारणा करा आणि वेदना दुःख यांना तुमची ताकद बनवा आणि त्याच ताकदीने आता तुम्हाला मैदानावरती खेळावं लागेल। 12 बॉल 46 धाब्यांची गरज, जवळजवळ संदेश विचार केला तर 7 षटकार आणि 1 चौकार इथे लगावा लागेल। कठोर परिश्रम करावा लागेल, त्या कुठलंच यश मिळणार नाहीये, कारण कठोर परिश्रम केला तरच तुम्हाला फल मिळेल। 12 बॉल 46 धाब्यांची गरज, गोलंदाज सज्ज होत आहेत। धावकऱ्याचा गोलंदाज पहिल्या बॉलवरती ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, फक्त आणि फक्त एकच धाव। सामना सोडला की काय हे चित्र मैदानावरती स्पष्ट दिसतात, परंतु तुम्ही बॅटचा फ्लो तुम्ही प्रेशर करा गोलंदाजांवरती, कारण अजूनही तुम्ही विशालला पाहताय डगआउट मध्ये, जो सुरक्षित आहे, ज्याच्याकडे मोठी खेळी खेळण्याची क्षमता आहे, परंतु त्याच विशालला मात्र डगआउटला अजूनही थांबावं लागतंय। त्याच्या वाट्याला किती चेंडू जातील हे देखील पाहावं लागेल। तत्पूर्वी 11 बॉल 45 धाब्यांची गरज, प्रयत्न सोडू नका, यश तुमच्या ध्येयाच्या वाटेवरच आहे। प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करताना चुका होतातच, चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळतो तो यश। गोलंदाज आले ते म्हणजेच प्रथमेश मडवी, चांगली सुरुवात या ओव्हरमध्ये। डावखुराचा हा गोलंदाज लेफ्टी वर्सेस लेफ्टी, लॉंगॉनला थोडासा दूर गेलाय, परंतु या सामन्याला कदाचित कलाटणी देण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे तोच खेळाडू आता विशाल मैदानावरती। गुड बॉलिंग, बॉल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, व पाय टाकला, बॉल लावला, फिंगर अप गोल्स। विशालला मात्र नॉन स्ट्राईकला थांबावं लागेल, अजून एक विधाका फलंदाज बाद। निर्णय पंचांचा आपण पाहू शकाल, शैलेश चव्हाण सर यांचा अगदी मिडलला झाला हा बॉल आणि त्याच्यामुळे फलंदाजाला माघारी परतावं लागतंय। लेग बिफोर द विकेट, भरपूर निर्धाव चेंडू आले, 9 बॉल आणि आता 44 धाब्यांची गरज। निर्धाव चेंडू आतापर्यंत विचार केलात ना तर जय म्हात्रे यांनी 5 चेंडू निर्धाव केले, त्याच्यानंतर करणने 2 चेंडू निर्धाव, कुलदीपने 2 चेंडू निर्धाव। इट्स नो बॉल कॉल, सोने पे सुहागा, धावा येत आहेत, पण त्याचा फायदा घ्यावाच लागेल। बॉल सीमा पार, 1+4, चौकार आहे की षटकार? चला, पंचांचा इशारा आलाय, हा चौकार। प्लस नो बॉल, फील्डची संधी असेल, धावा झाल्या त्या 30, आता 9 बॉल 39 धाब्यांची गरज। हा प्रेशर थोडासा कदाचित कमी होऊ शकेल। इट्स आउट ऑफ द पार्क, बॅटच्या रडारमध्ये बॉल आलाय आणि सामना इथे पलटू शकतो। आता 8 बॉल आणि 33 धाब्यांची गरज। जे आयुष्यामध्ये किती संकटे आली तरी घाबरायचं नाही, त्या संकटांच्या छातालावरती पाय देऊन उभं राहायचं, रडायचं नाही तर आता लढायचं। आता लढावं लागेल मैदानावरती। अजून एक षटकार आला तर भूषणभाई मात्रे यांच्या वतीनं 2424 रुपयाचा कॅश प्राइस, 8 बॉल 33 धाब्यांची गरज। अजून एक तडाखा, लॉंग ऑप्शनवरून बॉल जाईल सीमा रेषा पार, आउट ऑफ द पार्क षटकार। कॅश प्राइस या फलंदाजाला, षटकार नाही तर सामना पलटला की काय। 7 बॉल 27 धाब्यांची गरज। तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला, काही दिवसातला शिवजयंतीचा महाशिवा उत्सव आपल्याला पाहायला मिळेल। अपयश आलं तरी कधीच खचून जाऊ नका, कारण मेहनत कधीच वाया जात नाही। बॉल तयार, आखरी टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय, क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून येतील, एक धाव कंप्लीट, दुसरी देखील वेगाने पूर्ण होते, कदाचित तिसरी घेतील का, परंतु जो काम करायचा होता तो केला या पट्ट्यानं। बॅटिंग आवडल्यास एकदा जोरदार डायला जाऊ द्या। आता 6 बॉल 25 धाब्यांची गरज।
आता सोडून जाऊ नका. ज्याने 25 दिले होते ना शेवटच्या ओव्हर मध्ये, आता त्याच तुम्हाला वसूल करायचे आहेत. भूषण शेवटच्या ओव्हरला 25 दिले होते, आता त्याच वसूल करायचे आहेत. काय फाईट मैदानावरती रंगत असताना आकडा देखील मॅजिक तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. 4 ओव्हर 44 धावा, 4 गडी बाद झालेत. प्रीतम संघाचे कोच आता त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचा क्षण पाहताय. मित्रांनो, जर यंगस्टर क्रिकेट संघ सामना जिंकला तर भूषण भाई यांच्या वतीनं न्यू यंगस्टर जासी संघासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. क्या बात आहे. 6 बॉल 25 धावांची गरज. पोलार्ड परिस्थिती किती कठीण असली ना तरी हार मानू नका. आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणं हेच यशाचं स्पष्टीकरण आणि रहस्य. पहिलाच बॉल आंद्रे रसल बाहुबली के बैट से यस तुम्हारी छक्का. फॉर्चुनर रेंज रोवर मर्सिडीज नहीं तो ये फरारी स्ट्रोक था इनका. सीधा 5 के में आप 19 रनों की जरूरत. ये 90 से भी खतरनाक दस्ता है मेरे ख्याल से. जबरदस्त फलंदाजी. आता 5 बॉल 19 धावांची गरज. आपला आत्मविश्वास आपल्याला स्वतः उंचीवर नेऊ शकतो आणि कदाचित इथे आंध्र रसल तुम्ही पाहताय. आता दबाव चॅलेंजर चिरले संघावरती. अजून एक तडाखा. वॉर स्टार्ट बिग स्ट्रोक. वॉर स्ट्रॉंग वर बॉल सीमा रेषा पार. रस्सा कडक 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 हिट. अजून एक षटकार झाला तर भूषण भाई मात्र यांच्या वतीनं 2424 आणि संदीप शेठ यांची शिवशंभो ट्रान्सपोर्ट यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक. धावा पाहिजे. 4 बॉल 13 धावांची गरज. आता शिट्ट्या टाळ्या वाजायला लागल्यात त्या जासी क्रिकेट संघाच्या. बाबा अपयशाचे धक्केच तुम्हाला शिकवतात की संघर्ष सोपा नसतो. आणि इथे पहिल्या 3 ओव्हर मध्ये वाटलं होतं की संघ मैदानाच्या बाहेर जाईल, बॅकफुटला होता, परंतु मागच्यासारखा तडफडत होता तो बाहुबली आंध्र रसल. पुन्हा एकदा सज्ज. तो दबाव दबाव दबाव. आता टाळ्यांचा कडकड कडकड कडाट. 56 धावा झाल्यात, माफ करा 57 झाल्यात. आता 4 बॉल 12 धावांची गरज. फक्त 2 षटकार मारायचे, परंतु बोलणं सोपं, करणं तितकं सोपं असेल का? जर सामना न्यू यंगस्टर जासी संघाने जिंकला तर 5,000 रुपये पारितोषिक भूषण यांच्या वतीनं. फुल टॉस आलाय. तिसरा देखील कदाचित आलाय. जाईल सीमा रेषा पार. अजून एक बेधक्का बेचक्का. प्रीतम याचा साखरपुड्याच्या अगोदरच तोपा देतो की काय या मैदानावरती. शेवटचे 3 बॉल 6 धावांची गरज. सामना रंगला मैदानावरती. जासे विरुद्ध चिरले. समोर किती अडथळे असले तरी तुमचे धैर्य सोडू नका. 3 बॉल 6 धावांची गरज. ललकचा तिसरा षटकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. आखरी टप्प्याचा बॉल. मॅच के लिए फिनिश. सामना जिंकला न्यू यंगस्टर जासी संघ. अभिनंदन. मला वाटतं दुःखद निधन झालं होतं आणि त्याच्यानंतर तो मैदानात आला आणि आल्यानंतर आईला खऱ्या तर त्यांनी श्रद्धांजली वाहिली. एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या जाऊ द्या. या पट्ट्यासाठी लढला शेवटपर्यंत आणि मात्र इथे चिरले संघाला सामना गमवावा लागलाय. नो डाऊट सामन्याचा सामनावीर माशासारखा तडपडत होता की कधी फलंदाज बाद होतोय आणि मी जातोय मैदानावरती. जसा इंडियन प्रीमियर लीग मध्ये आंद्रे रसलने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सोबत ही खेळी केली होती. टीम साऊदीला एकाच ओव्हर मध्ये टीम साऊदीला त्याने 32 धावा ठोकल्या होत्या आणि तो सामना जिंकला होता. यावा
आंध्र असेल यावा. संदीप शेट यांच्या वतीनं 2000 रुपये कॅप्टन यावा. निरंजन जासे आपल्या संघासाठी 5000 रुपये भूषण यांच्या वतीनं आणि विशाल आपल्यासाठी 24/24 स्कॅनर घेऊन यावं आणि त्याच्यानंतर बंटी यावा आपल्यासाठी देखील तेच पारितोषिक आणि संदीप शेट यांच्या वतीनं आंध्र रस्त्याला 2000 रुपयाचं पारितोषिक 3 षटकार आलेत. एवढे धावत आले संदीप शेट पहिल्यांदा आम्ही पाहिलं. या या आता या खतरनाक मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. खतरनाक सेवी खतरनाक. बंटी यावं थांबा आता एक एक देऊ. संदीप शेठ एवढे धावत आले तुम्ही देखील पहिल्यांदा भूषणने सांगितलं काहीतरी उलटफेट मोरा पाहायला मिळाला. तर बंट्या आणि आंध्रे आणि कॅप्टन तिघच जण या. मोबाईल घेऊन या स्कॅनर घेऊन या सर्वांनी. आंध्रे असेल पहिला तू ये बाबा तू येऊ या मॅचचा आणि कॅप्टन आपण देखील यावं. कॅप्टन निरंजन जासी संघाचा कॅप्टन या. बघा रायडू किती खुश आहे मित्रांनो. जसे धावा झाल्या तो डायरेक्ट स्टेजवरून उतरला खाली आणि त्याच्यानंतर त्याला वाटलं की मॅच गेली की काय. खुश आहे यावं आंध्र असेल. विशाल जबरदस्त फलंदाजी. विशालला पाहिल्यानंतर तर रसलच वाटतं रसल मसल. या नार्दनाश आपण देऊया प्रथमतः भूषण आणि संदीप शिरांच्या शुभ हस्ते बॅटिंग आवाज जोरदार टाळून जाऊ द्या पट्ट्यासाठी. आंध्र रसल 4 सलग षटकार ठोकले परंतु बंट्याने दबाव त्याचा कमी केला. बंट्याने जर 2 षटकार नसते लागलो ना तर मला वाटतं आंध्र रसल दबाव असता. जबरदस्त फलंदाजी. त्याच्यानंतर बघा भूषण शेठ